कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील 5,439 दूध संस्थांनी ठराव दाखल केलेत. यामध्ये 56 ठराव दुबार प्राप्त झाल्यानं त्यावरील सुनावणीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी 14 दुबार ठरावांबाबत सुनावणी घेण्यात आली. आत्तापर्यंत एकूण 44 दुबार ठरावांवर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान संबंधित ठराव सभेतील बहुमतानं मंजूर झाला होता का, सभेचे इतिवृत्त, सभेची नोटीस, लेखापरीक्षण अहवाल, सभासद नोंदी, आय आणि जे नमुने तसंच अधिसूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित संस्थांच्या संचालकांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली. सुनावणी दरम्यान काही ठिकाणी चेअरमन आणि सचिव यांच्या विरोधात संचालक आणि काही ठिकाणी चेअरमनच्या विरोधात सचिव आणि संचालक अशी भूमिका घेतल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. ठरावावरून अनेक संस्थांमधील अंतर्गत मतभेद स्पष्टपणे समोर आले. आणखी 2 दिवस सुनावणी होणार असल्याचं सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी सांगितलं.